अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय भावांनो। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपली बिटमार्क प्रीसेट लिंक ही आपल्या आलेड मोशन ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा काही इंटरव्ह्यू दिसू लागेल। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जी व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर हा व्हिडिओ 8 सेकंदापर्यंत आपल्याला दिसेल। यातून राहिलेला भाग जरा कट करायचा आहे आणि राहिलेल्या भागात आहे ना आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो, प्लस 8.15 पर्यंत जाऊन आपल्याला मीडियामध्ये जाऊन फोटो आपले ॲड करायचे आहेत। तर भावानो, मी फटाफट फोटो सगळे ॲड करून घेतो, एक वर एक असे फोटो सर्व आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। मी करतोय त्या पद्धतीने तुम्ही फोटो ॲड करा। तर भावानो, फोटो तुम्ही ॲड करा। तर भावानो, फोटो मी हा व्यवस्थितपणे ॲड केलेले आहेत। तर मित्रांनो, इथून 1 2 3 6.24 पर्यंत आपल्याला यायचं आहे आणि जे डॉनवाली PNG आहे तर आपल्याला सेट करायची। सेट केल्यानंतर 8.15 पासून ती आपल्याला कट करायची। कट केल्यानंतर तुम्हाला सगळा इंटरव्ह्यू दिसून येईल। तर एवढं करून झाल्यानंतर बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे आणि सेक इफेक्ट प्रीसेट लिंक ही आपल्याला ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा काही इंटरव्ह्यू दिसू लागेल। तर पहिली PNG इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट आपल्याला करायचा आहे। नंतर बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचे आहे। बिटमार्क प्रीसेट लिंक आपल्याला ओपन करायची आहे आणि पहिला जी एडिटिंग PNG त्याला डॉनवाल्या त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरव्ह्यू दिसू लागेल। परत बॅकवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। परत शेक इफेक्ट प्रीसेट लिंक आपल्याला ओपन करायचे आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा काही इंटरव्ह्यू दिसू लागेल। ओपन केल्यानंतर मित्रांनो पहिला जो इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे। परत बिटमार्कवाला प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो पहिला जो फोटो आहे तो आपल्याला हा इफेक्ट इफेक्ट कॉपी झालेला नाही, तर बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करतो। परत शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करायचा आहे आणि पहिला इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे। पुन्हा बिटमार्क प्रीसेट लिंक ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर जरा पुढे यायचं आहे आणि जो पहिला फोटो आहे ना त्या फोटोला आपल्याला पहिला इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे, म्हणजे PNGच्या नंतरचा इफेक्ट। परत बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे। बिटमार्क प्रीसेट लिंक आपल्याला ओपन करायची आहे। नंतर तिसरावाला इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे। बिटमार्क प्रीसेट ओपन करायचा आहे। नंतर मित्रांनो दुसऱ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरव्ह्यू दिसू लागेल। तर बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे। शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तिसरा इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्ट इफेक्ट ओपन करायचा आहे। नंतर मित्रांनो तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरव्ह्यू दिसू लागेल। परत बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे। शेक इफेक्ट प्रीसेट लिंक आपल्याला ओपन करायचे आहे। चौथा इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करायचा आहे आणि बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला ओपन करायचा आहे आणि चौथ्या फोटोला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे। नंतर पुन्हा बॅक घ्यायचा आहे। लास्ट इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅकवाल्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएशन आपला बिटमार्क ओपन केल्यानंतर लास्टच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ 100% झालेला आहे। तर आपण प्ले करून पाहू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये।